पार्ट 1. एका वीटभट्टीवर सुरू झालेली अनोळखी ओळख आजच्या आपल्या कथेला सुरुवात होते. महाराष्ट्रातील एका काल्पनिक जिल्ह्यातील सोनवाडी नावाच्या गावापासून. या गावाच्या बाहेरच्या बाजूला अनेक वर्षांपासून एक वीटभट्टी सुरू होती. याच वीटभट्टीवर माधव पाटील नावाचा एक मजूर काम करत होता. परिस्थिती अत्यंत साधी होती. दिवसभर कष्ट करायचे आणि संध्याकाळी मिळालेल्या मजुरीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. एवढंच त्याचं आयुष्य होतं. माधवचं घरही साधंच होतं. पत्नी माया आणि त्यांच्या 2 मुली असा त्यांचा संसार होता. दोन्ही मुली शाळेत शिकत होत्या. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलींचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी माधवला रोज मोठी मेहनत घ्यावी लागत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून माधवची तब्येत ठीक राहत नव्हती. सततचा थकवा आणि आजारपणामुळे त्याला काम करणं कठीण होत होतं. तरीही घर चालवण्याची जबाबदारी असल्यामुळे तो वीटभट्टीवर जाणं थांबवत नव्हता. मायाला हे सगळं पाहून खूप वाईट वाटायचं. एक दिवस तिने माधवला स्पष्ट सांगितलं, तुमची तब्येत इतकी खराब असताना तुम्ही रोज कामाला जाता, हे मला पाहवत नाही. आता मी सुद्धा तुमच्यासोबत वीटभट्टीवर काम करणार. माधवला सुरुवातीला तिची काळजी वाटली, पण त्यानंतर त्याने विचार केला की दोघांनी मिळून काम केलं तर घराला थोडी आर्थिक मदत होईल. तो म्हणाला, ठीक आहे माया, तू माझ्यासोबत कामाला आलीस तर मुलींचं शिक्षण आणि घर खर्च सांभाळणं थोडं सोपं होईल. अशा प्रकारे दुसऱ्याच दिवसापासून माया वीटभट्टीवर काम करू लागली. मात्र तिला माहीत नव्हतं की तिच्या या एका निर्णयामुळे पुढे त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण होणार होतं. वीटभट्टीवर माधवचा सुरेश नावाचा एक सहकारी होता. सुरेश अनेक वर्षांपासून तिथे काम करत होता. सुरुवातीला तो माधवशी चांगला वागत असे, त्यामुळे माधवलाही त्याच्यावर विश्वास होता. माया पहिल्यांदा वीटभट्टीवर आली तेव्हा सुरेशची तिच्याशी ओळख झाली. तुम्हीही आता इथे काम करणार का? सुरेशने विचारलं. माया म्हणाली, हो, घर खर्चाला थोडी मदत व्हावी म्हणून आले. सुरेशने वरवर साधं बोलणं केलं, पण त्याच्या मनात मात्र वेगळे विचार सुरू झाले होते. दिवसभर वीटभट्टीवर काम करताना माया आणि सुरेशची अधूनमधून बोलणं होऊ लागली. सुरुवातीला ही बोलणी अगदी साधी होती. घरची परिस्थिती, कामाचा थकवा, मुलांचं शिक्षण आणि रोजच्या अडचणी अशा विषयांवर ते बोलायचे. एक दिवस दुपारी माधव पाणी आणण्यासाठी थोडा दूर गेला होता. त्यावेळी सुरेश मायाजवळ आला. तो म्हणाला, तुम्ही खूप कष्ट करता, घरची परिस्थिती अवघड आहे हे मला माहिती आहे. काही अडचण आली तर मला सांगा. मायाने फक्त मान हलवली. त्या दिवसानंतर सुरेश तिच्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करू लागला. काही दिवसांनी त्याने मायाला आपला मोबाईल नंबर दिला. कधी काही गरज पडली तर फोन करा, असं तो म्हणाला. मायाने तो नंबर घेतला. सुरुवातीला काही दिवस दोघांमध्ये कोणताही संपर्क झाला नाही, पण नंतर एका छोट्या कारणावरून मायाने सुरेशला फोन केला. तिथून त्यांच्या फोनवरील बोलण्याची सुरुवात झाली. हळूहळू रोजच्या गप्पा वाढू लागल्या. माया आपल्या घरातील अडचणी सुरेशला सांगू लागली आणि सुरेशही तिला सहानुभूती दाखवू लागला. मायाला वाटू लागलं की आपल्या अडचणी समजून घेणारं कोणीतरी आहे. पण याच ठिकाणी परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. सुरेशच्या मनात मायाबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं. तो तिच्याशी वारंवार बोलू लागला आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातही रस घेऊ लागला. मायालाही त्याच्याशी बोलण्याची सवय लागली. दरम्यान माधवची तब्येत आणखी खालावत गेली. तो पूर्वीप्रमाणे रोज काम करू शकत नव्हता. अनेकदा तो घरीच राहायचा. त्यामुळे घराची जबाबदारी जवळजवळ पूर्णपणे मायावर आली. माया सकाळी घरची कामं करून वीटभट्टीवर जायची आणि संध्याकाळी थकून घरी परतायची. एकीकडे आजारी पती, दुसरीकडे 2 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आणि त्यात घरातील आर्थिक अडचणी. या सगळ्यामुळे माया मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली होती. याच काळात सुरेश तिच्या आयुष्यात अधिक जवळ येत होता. तो तिला म्हणायचा, तुम्ही एकट्या सगळं सांभाळत आहात, काहीही झालं तरी मी तुमच्या सोबत आहे. मायाला ही वाक्य आधार देणारी वाटू लागली. मात्र तिच्या लक्षात आलं नव्हतं की हा आधार पुढे तिच्यासाठी मोठ्या संकटाचं कारण ठरणार आहे. काही काळानंतर माधवची तब्येत इतकी बिघडली की मायाने त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर त्याला जास्त मेहनत न करण्याचा सल्ला दिला. हे ऐकून मायाची चिंता आणखी वाढली. घरी परतल्यानंतर ती बराच वेळ शांत बसून राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे घर कसं चालवायचं? मुलींचं शिक्षण, घर खर्च आणि पतीची औषधं सगळं तिच्या डोक्यावर आलं होतं. दरम्यान सुरेशशी तिचं बोलणं सुरूच होतं. सुरेश आता तिला वारंवार भेटण्याचा प्रयत्न करत होता. माया मात्र परिस्थितीमुळे त्याच्याशी बोलत राहिली. एक दिवस माधवची तब्येत खराब असल्यामुळे तो कामावर गेला नाही. माया मात्र नेहमीप्रमाणे वीटभट्टीवर गेली.
सुरेशने तिला एकटी पाहिलं आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली. आज माधव आले नाहीत. मायाने सांगितलं, त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून मी एकटी आले. त्या दिवशी दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला. हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. मात्र या सगळ्यापासून माधव पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्याला वाटत होतं की सुरेश हा त्याचा विश्वासू सहकारी आहे आणि माया फक्त घर चालवण्यासाठी मेहनत करत आहे. पण दुसरीकडे परिस्थिती वेगळ्या दिशेने जात होती. काही दिवसांनी वीट भट्टीचा मालक दत्तात्रय याला मायाची परिस्थिती समजली. त्यालाही कळलं की माधव आजारी आहे आणि घरची आर्थिक अवस्था बिकट आहे. दत्तात्रयने मायाला आर्थिक मदतीचं आमिष दाखवायला सुरुवात केली. तुम्ही काळजी करू नका. गरज पडली तर मी मदत करीन, तो म्हणाला. मायाला त्याच्या बोलण्यामुळे थोडा आधार वाटला. पण दत्तात्रयाच्या मनातही स्वार्थी हेतू होते. माया एकामागून एक अशा लोकांच्या जाळ्यात अडकत चालली होती ज्यांच्यावर तिने विश्वास ठेवला होता. आता एका बाजूला सुरेशची जवळीक आणि दुसऱ्या बाजूला दत्तात्रयची पैशांची मदत. आणि या सगळ्यापासून दूर आपल्या घरात आजारपणाशी झुंज देत असलेला माधव. कथेतील सर्वात मोठा प्रश्न मात्र अजून बाकी होता. मायाच्या आयुष्यातील हे संबंध पुढे कुठपर्यंत जाणार होते आणि या सगळ्या गोष्टींचा शेवट नेमका कसा होणार होता, याचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळेल. 2 काही दिवस उलटून गेले. आता माधवची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती आणि घराची संपूर्ण जबाबदारी मीनाक्षीच्या खांद्यावर आली होती. 2 मुलींचं शिक्षण, घर खर्च, औषधांचा खर्च आणि मोडकळीस आलेलं घर, या सगळ्यामुळे ती प्रचंड तणावात होती. मीनाक्षी रोज सकाळी लवकर उठायची, घरातील कामं उरकायची आणि त्यानंतर वीट भट्टीवर कामासाठी जायची. माधव मात्र आजारपणामुळे घरातून बाहेर पडू शकत नव्हता. वीट भट्टीवर तिची ओळख रघुनाथ नावाच्या एका मजुराशी झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त कामापुरतं बोलणं होतं. मात्र मीनाक्षीच्या परिस्थितीची माहिती रघुनाथला हळूहळू समजू लागली. एक दिवस रघुनाथने तिला विचारलं, तुझ्यावर खूप जबाबदारी आहे. माधवची तब्येतही ठीक नाही. काही अडचण आली तर मला सांग. मीनाक्षीने त्याचे आभार मानले. मात्र हळूहळू त्यांच्या गप्पा वाढू लागल्या. कामाच्या वेळेत बोलणं, फोनवर संपर्क ठेवणं आणि एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करणं सुरू झालं. मीनाक्षीला आपल्या संसारातील अडचणी सांगायला कोणीतरी मिळालं होतं, तर रघुनाथलाही तिच्याबद्दल वेगळ्या भावना निर्माण झाल्या होत्या. पण या सगळ्यापासून माधव पूर्णपणे अनभिज्ञ होता. दरम्यान माधवची प्रकृती आणखी बिघडली. मीनाक्षी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि नियमित औषधं सुरू केली. घरी परतल्यानंतर मीनाक्षी समोर मोठा प्रश्न उभा राहिला. आता पुढे काय? मुलींचं शिक्षण थांबवायचं नव्हतं, घर चालवायचं होतं. त्यामुळे तिने वीट भट्टीवर जाणं सुरूच ठेवलं. याच काळात वीट भट्टीचा मालक धनराज याचं लक्ष मीनाक्षीकडे गेलं. धनराजला तिच्या घरची परिस्थिती माहिती होती. त्याने तिला आर्थिक मदतीचं आमिष दाखवायला सुरुवात केली. एक दिवस त्याने मीनाक्षीला बाजूला बोलावलं. तुला पैशांची गरज आहे हे मला माहिती आहे. तुझ्या नवऱ्याची तब्येतही खराब आहे. तुला काही मदत हवी असेल तर मी करू शकतो. मीनाक्षीने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं. धनराजने पुढे काही अटींचा उल्लेख केला. त्या अटी ऐकून मीनाक्षी काही क्षण शांत राहिली. तिच्यासमोर पुन्हा एकदा तिच्या मुलींचं भविष्य आणि घर खर्चाचा प्रश्न उभा राहिला. शेवटी तिने कोणताही निर्णय तिथल्या तिथे न घेता तिथून निघून जाणं पसंत केलं. मात्र धनराजने तिला पुन्हा पुन्हा मदतीचं आमिष दाखवायला सुरुवात केली. रघुनाथला ही गोष्ट समजली आणि तो अस्वस्थ झाला. त्याने मीनाक्षीला समजावण्याचा प्रयत्न केला. तू कोणाच्याही दबावाखाली येऊ नकोस. पैशांसाठी चुकीचा निर्णय घेऊ नकोस. मीनाक्षी त्याला म्हणाली, माझ्या परिस्थितीचा विचार कर. माझ्या घरात आजारी नवरा आहे आणि 2 मुली आहेत. मला प्रत्येक दिवसाचा खर्च विचार करून जगावं लागतं. रघुनाथकडे यावर कोणतंही ठोस उत्तर नव्हतं. दिवस पुढे जात होते. मीनाक्षी आणि रघुनाथ यांच्यातील मतभेद वाढू लागले. रघुनाथला वाटत होतं की मीनाक्षी त्याच्यापासून दूर जात आहे, तर मीनाक्षीला वाटत होतं की रघुनाथ तिच्या आयुष्यातील अडचणी समजून घेत नाही. या सगळ्याचा परिणाम तिच्या वागण्यातही दिसू लागला. ती पूर्वीसारखी बोलत नव्हती. सतत विचारात असायची आणि काम करतानाही तिचं लक्ष दुसरीकडे असायचं. एक दिवस धनराजने पुन्हा तिला आपल्या कार्यालयात बोलावलं. तुझी परिस्थिती मला समजते, पण माझ्याकडून मदत घ्यायची असेल तर माझ्या काही अटी आहेत. मीनाक्षी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला जाणवत होतं की परिस्थिती तिची परीक्षा घेत आहे, पण तिने त्यावेळी कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही. दरम्यान माधवच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला.
मीनाक्षी घाबरली. तिने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं, यांची प्रकृती खूप नाजूक आहे. औषधं वेळेवर द्या आणि शक्य तितकी काळजी घ्या. हे ऐकून मीनाक्षीच्या डोळ्यांत पाणी आलं. ती घरी परतली आणि बराच वेळ आपल्या मुलींकडे पाहत बसली. तिला एकच विचार सतावत होता, माझ्या मुलींचं भविष्य सुरक्षित कसं करायचं. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा कामावर गेली, पण यावेळी वातावरण वेगळं होतं. रघुनाथ तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, धनराज तिच्यावर दबाव आणत होता आणि मीनाक्षी स्वतःच्या आयुष्याबद्दल एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभी होती. संध्याकाळी काम संपल्यानंतर रघुनाथ तिच्या मागे गेला. त्याने मीनाक्षीला थांबवत विचारलं, आपल्यामध्ये जे काही होतं ते आता कुठे गेलं? तू माझ्याशी पूर्वीसारखी का बोलत नाहीस? मीनाक्षीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, रघुनाथ, माझ्यासाठी आता भावना महत्वाच्या नाहीत. माझ्या मुली आणि त्यांचं भविष्य माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. हे ऐकून रघुनाथ शांत झाला, मात्र त्याच्या मनात अस्वस्थता वाढत गेली. त्याला वाटत होतं की मीनाक्षी त्याच्यापासून पूर्णपणे दूर जात आहे आणि याच गैरसमजामुळे पुढे या संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळणार होतं. मीनाक्षीला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यातील हे निर्णय पुढे तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी किती मोठी समस्या निर्माण करणार आहेत. पुढे नेमकं काय घडलं? रघुनाथने कोणता निर्णय घेतला आणि मीनाक्षीच्या आयुष्यात आलेल्या या 3 व्यक्तींमुळे तिच्या संसाराचा शेवट कसा झाला?